लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर शिरूर ताजबंद येथील उड्डाण पुलावरून आयशर कंपनीचा ट्रक कोसळल्याची घटना घडली आहे। शिरूर ताजबंदकडून उदगीरकडे जाणाऱ्या रोडवर शुक्रवारी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक क्रमांक MH12T 3787 या ट्रकचा भीषण अपघात घडलाय। लातूरकडून अहमदपूरच्या दिशेने जाणाऱ्या ह्या भरधाव मालवाहू ट्रक चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने थेट उड्डाण पुलावरून ट्रक खाली कोसळला। या भयानक अशा अपघातात जवळगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील ट्रकचा क्लीनर 32 वर्षीय प्रमोद विश्वनाथ काळे याच्या उजव्या हाताचे 3 तुकडे पडले आहेत, तर आंबेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील ड्रायव्हर 34 वर्षीय रवींद्र साळुंखे हा देखील गंभीर जखमी झाला आहे। क्लीनर प्रमोद काळे यास लातूरच्या गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती हाती लागली आहे, तर ड्रायव्हर रवींद्र साळुंखे यास लातूर येथीलच सिद्धी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। हा अपघात इतका भयानक होता की ट्रकचे अवशेष आणि त्यातील लोखंडी साहित्य 100 ते 150 फूट अंतरावर रस्त्यावर जाऊन विखुरले गेले व ट्रकच्या कॅबिनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे। घटना घडताच पुलावरून ट्रक कोसळल्याचा मोठा आवाज होताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। उड्डाण पुलावर असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्ता दुभाजकावरून 2 पुलांच्या सांधीतून विचित्र अशा अवस्थेत खाली कोसळला। ज्यावेळी हा ट्रक पुलावरून खाली कोसळला त्यावेळी पुलाखालून कोणत्याही बाजूने पादचारी प्रवासी किंवा कोणतेही वाहन नव्हते, म्हणून मोठी जीवित हानी टळल्याचे अपघात ठिकाणी बघायला आलेल्या नागरिकातून बोलले जात होते। पुलावरून ट्रक रेलिंगला धडकल्यानंतर त्यातील साहित्य पुलावर दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनावर पडले नाही, ज्यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले। या घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुले, स्मिता जाधव, तानाजी अरदवाड, केशव जायभाई, पद्माकर पांचाळ आणि विक्रम सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली। आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहित निजवंते व आपत्कालीन सहाय्यक राहुल हुडगे यांनी अपघातग्रस्तांना अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला हलविले। पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला केला आणि रस्त्यावर विखुरलेले लोखंडी साहित्य हटवून वाहतूक सुरळीत केली। पुलावरील धोकादायक वळणामुळे वाहन चालकांनी वेग मर्यादा ठेवावी आणि नियमांचे पालन करून वाहन चालवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। आवाज बहुजनांचा।